कैरी आणि लिंबाच्या लोणच्यानंतर सर्वात जास्त आवडीने खाल्लं जाणारं लोणचं म्हणजे करवंदाचं लोणचं। आणि ज्या लोकांना करवंद जास्त खायला आवडतात त्यांना लोणचं सुद्धा खायला खूप आवडतं आणि त्यातलीच मी आहे। आमच्या घरात सुद्धा करवंदाचं लोणचं खूप आवडतं आणि उन्हाळ्याच्या दिवसात करवंद इझिली अवेलेबल होतात। जर तुम्हाला सुद्धा करवंदाचं लोणचं खायला आवडत असेल पण परफेक्ट असं झटपट तयार होणारं आणि चटपटीत असं करवंदाचं लोणचं तुम्हाला बनवायला जमत नसेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे। तयार होताबरोबर तुम्ही हा लोणचं खाऊ शकाल अशी ही लोणच्याची आजची रेसिपी आहे। आणि या करवंदाच्या लोणच्यासाठी परफेक्ट असा झटपट तयार होणारा मसाला कसा तयार करायचा ते सुद्धा मी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। सोबतच तेल आणि मसाले कसे तयार करायचे ते सुद्धा मी इथे शेअर केलेले आहे। तर तुम्ही या व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लोणच्याची तयारी केलीत आणि लोणचं बनवलं तर तुमचा सुद्धा करवंदाचं लोणचं परफेक्ट होईल आणि झटपट खाण्याला तयार होईल। तर सर्वात आधी आपण लोणच्यासाठी लागणारा ड्राय मसाला बनवायला घेऊया। तर इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला काही बेसिक जे मसाले लागणार आहेत ते आधी भाजून घ्यायचे आहेत। तर सर्वात आधी मी इथे घेतलेले आहे 2 टेबलस्पून मेथीची डाळ, म्हणजे क्रश केलेली मेथी आहे। तुम्ही पाहिजे तर अख्खी मेथी सुद्धा घेऊ शकता। पॅन चांगला गरम झाला की सर्वात आधी आपण फक्त मेथीला भाजून घेऊया। जसं की तुम्हाला माहीतच आहे मेथीचा टेस्ट हा कडवट असतो आणि त्याचा कडवटपणा लोणच्यामध्ये उतरू नये म्हणून आपण हिला चांगलं भाजणं गरजेचं असते। 1 ते 1.5 मिनिटं मंद गॅसवरती मस्त खरपूस असं मेथीला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मेथीचा कलर चेंज झालेला आहे आणि भाजल्याचा सुगंध सुद्धा येतोय। तर आता यामध्ये आपल्याला दुसरे साहित्य घालायचे आहे। तर इथे मी 1 टीस्पून जिरा घेतलेला आहे। सर्व साहित्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा जेवढ्या क्वांटिटीमध्ये लोणचं बनवताय त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। इथे मी 1 टीस्पून ओवा सुद्धा घातलेला आहे। या लोणच्यामध्ये ओव्याचा टेस्ट खूप छान येतो। तुम्ही कोणत्याही प्रकारचं लोणचं बनवताना मसाल्यामध्ये अर्धा चमचा किंवा 1 चमचा ओवा घातलात तर मसाल्याचा खूप छान टेस्ट येतो आणि त्याचा अरोमा सुद्धा छान येतो। यानंतर मी इथे 2 टीस्पून जाड बडीशेप घेतलेली आहे। तुम्हाला पाहिजे तर बारीक सुद्धा घेऊ शकता, पण बडीशेपची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची लोणच्याच्या मसाल्यामध्ये, त्याचा टेस्ट खूप छान येतो। यानंतर मी 2 टीस्पून पिवळी मोहरी घेतलेली आहे, म्हणजेच राई घेतलेली आहे। तुमच्याकडे पिवळी किंवा पांढरी राई अवेलेबल नसेल तर तुम्ही काळी सुद्धा घेऊ शकता, पण पिवळ्या राईमुळे लोणच्याच्या मसाल्याचा कलर चेंज होत नाही, मसाल्याचा कलर चांगला राहतो। आता आपल्याला फक्त अर्धा मिनिट या सगळ्यांना गरम करून घ्यायचं, जास्त आपल्याला रोस्ट करायचं नाहीये, फक्त त्याच्यातला मॉइश्चर संपेपर्यंत आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे। तर इथे मस्त खणखणीत असे आपले हे मसाले भाजून झालेले आहेत। गॅस फ्लेम बंद केलेला आहे। 10 ते 15 मिनिटं थंड झाल्यानंतरच आपण याला ग्राइंड करून घेणार आहोत, गरमागरम ग्राइंड करून घेऊ नका। 10 मिनिटं मसाले थंड झाल्यानंतर छोट्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे, कारण मोठ्या भांड्यामध्ये मसाले व्यवस्थित पिसले जात नाही क्वांटिटी कमी असल्यामुळे। तर आता याला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे, जास्त बारीक पावडर अशी करायची नाही। बोटाने जर असं चोळून बघितलं तर रवाळ वाटलं पाहिजे, अशा प्रकारे मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे। मस्त मसाल्याचा सुगंध सुटलेला आहे। तर इथे आपला लोणच्यासाठीचा ड्राय मसाला तयार झालेला आहे। चला तर आता पुढची तयारी बघून घेऊया, म्हणजेच आपल्याला तेलाचा मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी मी ते पॅन गरम करत ठेवलेला आहे। तुम्हाला लोणच्यामध्ये किती तेल हवं आहे त्यानुसार तेलाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता। लोणचं जर तुम्हाला लवकर संपवायचं असेल तर जास्त तेल घातलं नाही तरी चालेल, किंवा तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त तेल घ्यावं लागेल। आता 1 मिनिट मी तेल छान व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे मीडियम गॅसवरती। यानंतर इथे अर्धा टीस्पून मी हिंग घातलेला आहे। हिंग छान फुललं की यामध्ये आपल्याला घालायची आहे हळद। यामध्ये मी 1 मोठा टीस्पून भरून हळद घातलेली आहे। लोणच्यामध्ये हळदीची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची। या स्टेजला मी गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आहे, कारण तेल जास्त गरम झालं तर मसाले करपायची भीती असते। यानंतर 1 ते 1.5 चमचा आपल्याला इथे धना जिरा पावडर घालायची आहे। मसाले भाजताना मी जिरे घातले होते पण धने घातले नव्हते, कारण मी इथे पावडर वापरणार होती, तर त्यामुळे पावडरची क्वांटिटी मी इथे थोडी जास्त घेतलेली आहे। यानंतर इथे मी 4 चमचे लाल मिरची पावडर घेतलेला आहे। हे घरगुती मिरची पावडर आहे, याला कलर सुद्धा छान येतो आणि तिखटपणा सुद्धा छान आहे। तर तुम्हाला दुसरं काही मसाला घालायचा असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता, रेडीमेड मसाला सुद्धा इथे वापरू शकता। तर आता अगदी लो गॅसवरती सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि 1 ते 1.5 मिनिटं फक्त याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। इथे मी 1 छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर सुद्धा घालते, कारण जर चांगला अजून तुम्हाला कलर हवा असेल लोणच्याला तर तुम्ही काश्मीरी मिरची पावडर घालू शकता, नाही घातला तरी चालेल। आता परत आपल्याला अर्धा मिनिट याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे तेलामध्ये काश्मीरी मिरचीचा छान कलर उतरेल। तुम्ही बघू शकता तेलामध्ये कलर छान उतरलेला आहे मिरची पावडरचा आणि सुगंध सुद्धा मस्त सुटलेला आहे। तर आता या स्टेजला आपल्याला गॅस फ्लेम बंद करायची आहे आणि या मसाल्याला, म्हणजेच या तेलाच्या मसाल्याला मस्त संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे।
लोणच्यासाठी मी इथे छोटी गावरान करवंद घेतलेली आहेत. ही दिसायला छोटी असली तरी खायला खूप आंबट असतात आणि या करवंदाचं लोणचं खूप छान होतं. तर करवंदाला तुम्हाला माहीतच असेल की तोडल्यानंतर बराच चिकटलेला असतो. इथे मी करवंद छान मिठाच्या पाण्यामध्ये 1 ते 1.5 तास भिजत ठेवली होती. मिठाच्या पाण्यामुळे करवंदाचा चीक लवकर निघण्यास मदत होते आणि छान 2 ते 3 वेळा चोळून धुतल्यामुळे त्याचा चीक बऱ्यापैकी निघालेला आहे आणि आता करवंद छान स्वच्छ दिसत आहेत. तर आता पुढची प्रोसेस बघून घेऊया. तर आज आपण झटपट खाण्यासाठी तयार होईल असं लोणचं बनवते. तर सर्व करवंद मी धुतल्यानंतर या चाळणीमध्ये काढून घेतलेली आहेत. तर आता मी तुम्हाला एक टिप शेअर करणार आहे इथे, म्हणजेच हॅक शेअर करणार आहे. तर ही करवंद आपण वाफवून घेणार आहोत. तर इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि सगळी करवंद मी या चाळणीत काढून घेतलेली आहेत आणि ही चाळणी या पातेल्यावर ठेवली आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला फक्त 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवली होती. करवंद आपल्याला पूर्णपणे शिजवायची नाहीत, फक्त 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. आता मी ते गॅस फ्लेम बंद केलेली आहे. तुम्ही बघू शकता करवंदांचा कलर चेंज झालेला आहे आणि दाबून बघितलं तर दाबल्यानंतर ती अर्धी दाबली जात आहेत, म्हणजे 50% ते वाफवले गेलेली आहेत. तर आता करवंद आपल्याला एका कापडावरती काढून घ्यायचे आहेत आणि पसरून घ्यायचे आहेत आणि त्याच्यातला जो काही मॉइश्चर आहे हलका हलका तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, थोडाफार पुसून घ्यायचा आहे. तर अजूनही करवंदांचा चीक आहे, त्यामुळे करवंद आपल्याला चिकटलेली दिसतात आणि तो चीक आहे तो थोडासा पसरतो, मेल्ट होतो वाफवल्यामुळे, म्हणून तुम्हाला इथे करवंद चिकटलेले दिसतात. तर आता आपण कापडाने हे करवंद छान पुसून घेऊया, म्हणजे त्याच्यातलं राहिलेलं मॉइश्चर निघून जाईल आणि पंख्याखाली 15 ते 20 मिनिटं आपण असं त्याला ठेवून देऊया, म्हणजे याच्यातलं जे काही पाणी असेल ते सुकून जाईल. या करवंदांना मी अर्धा तास पंख्याखाली अशीच सुकवत ठेवलेली होती, म्हणजे पसरवून ठेवलेले होते. तर यामधला बराच ओलावा निघालेला आहे आणि बऱ्यापैकी ड्राय झाले आहेत. बोटाने दाबून बघितलं तर ती दाबली जातात पण फुटत नाही आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला करवंद वाफवून घ्यायचे आहेत, जास्तही आपल्याला शिजवायचे नाही आहेत. तर अशा प्रकारे करवंद आपण वाफवून लोणचं बनवलं तर ते पटकन खाण्यासाठी तयार होतं आणि लोणचं मुरायला जास्त वेळही लागत नाही. आता यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे. ड्राय रोस्ट करून जे इन्ग्रेडियंट आपण ग्राइंड करून घेतलेले आहेत तोच मसाला इथे घालायचा आहे. तर इथे मी अर्धा मसाला आधी घालते आणि नंतर मसाल्याची क्वांटिटी जर मला असं वाटलं की लागेल तर मी नंतर घालेन. आणि आता इथे मी घेतलेली आहे 2 टेबलस्पून राईची डाळ. तुम्हाला माहीतच असेल की राईच्या डाळीमुळे लोणच्याला खूप छान टेस्ट येतो आणि टेक्स्चरसुद्धा छान येतो. तुम्ही पाहिजे तर इथे राई जास्त प्रमाणात वाटूनसुद्धा टाकू शकता जर तुम्हाला डाळ वापरायची नसेल. पण राईच्या डाळीमुळे लोणच्याला खूप छान टेस्ट येतो आणि मला राईची डाळ खूप आवडते लोणच्यामध्ये, त्यामुळे मी इथे घातलेली आहे. यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे मीठ. मिठाची क्वांटिटी कोणत्याही लोणच्यामध्ये म्हणजे आंबट लोणच्यामध्ये थोडी जास्त ठेवायची, त्यामुळे लोणच्याला छान टेस्ट येतो, अळणी लागत नाही. तर इथे 2 मोठे टेबलस्पून मी मीठ घातलेलं आहे. आता आपण जो तेलामध्ये मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला इथे पूर्ण घालायचा आहे. मसाला पूर्णपणे थंड केल्यानंतरच आपल्याला घालायचा आहे, गरम घालायचा नाही. सध्या आपल्याला इथे तेलाची क्वांटिटी कमी दिसते कारण मसाल्याने तेल ॲब्झॉर्ब केलं आहे. लोणचं एकदा 2 ते 3 दिवस छान सेट झालं की त्यामधलं तेल आपोआप बाहेर रिलीज होतं आणि तेल दिसायला लागतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलाची क्वांटिटी जास्त ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला जर लोणचं वर्षभर टिकवायचं असेल तर लोणच्याच्या वरती 1 ते 1.5 इंच तेलाचा थर तुम्हाला ठेवावा लागेल. आम्हाला सध्या खायसाठी लोणचं बनवायचं आहे म्हणून मी इथे तेलाची क्वांटिटी कमी केली आहे. मला वाटेल तर मी थोडंसं तेल गरम करून आणि थंड करून वरून घालू शकते. तर अशा प्रकारे मी पूर्ण मसाला या करवंदामध्ये मिक्स केलेला आहे. तरी ते आपला झटपट खाण्यासाठीचा चटपटीत आणि झणझणीत असा करवंदाचं लोणचं तयार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करवंदाचं लोणचं बनवून बघा. तुम्हाला जर झटपट खायचं असेल तर ही रेसिपी फॉलो करा. अशा प्रकारे लोणचं बनवलं तर तुम्हाला झटपट खायला तयार होईल आणि हा करवंदाचं लोणचं तुम्ही फ्रीजमध्ये आरामात 1 ते 1.5 महिना ठेवू शकता. यापेक्षाही तुम्हाला जास्त दिवस टिकवायचा असेल तर यामध्ये भरपूर तेल घाला आणि साठवून ठेवा. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी ही करवंदाच्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर मंडळी, आवडली ना तुम्हाला माझी आजची झटपट तयार होणारी चटपटीत अशी करवंदाच्या लोणच्याची रेसिपी, तर लगेच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या नवीन रेसिपीची अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि स्वस्त राहा. थँक्स फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.